नमस्कार. तर मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे. पंचखाद्याचे मोदक. हे मोदक कुणाला अपरिचित असतील, कुणाला परिचित असतील, पण आज तर म्हटलं चला तर दाखवूया पंचखाद्याचे मोदक. त्यासाठी अगदी कमी साहित्य लागते हो. चला तर मग आपण सुरुवात करूया. ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, 3 ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, गूळ घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे. पंचखाद्य म्हणजे 5 पदार्थ मिक्स करायचे आणि त्याचा देवाला नैवेद्य दाखवायचा. त्या मोदकांसाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. थोडीशी जाडबुडाची कढई घ्यायची. त्यामुळे काय होतं, गव्हाचं पीठ जे असतं ते आपले खाली लागून करपले जाणार नाही. चला तर मग पीठ भाजण्यासाठी सुरुवात करूया. पीठ भाजताना हलक्या हाताने मस्त असे भाजून घ्यायचे. अगदीही जास्त करपूस न भाजता आपण आता पीठ काढून घेऊया. खमंग असा वास आल्यानंतर पीठ आपण काढून घेतले आहे. आपण आता परत त्याच कढईमध्ये तूप घेऊया. 2 ते 3 चमचे तूप घेतलं. त्यामध्ये आपण आता सर्व ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी सुरुवात करूया. बदाम आधी भाजून घेतले. बदाम भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे बदाम आधी भाजून घेतले. ह्यासाठी ही गॅस अगदी मोठा न करता मंद आचेवरच हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत. काजू, बदाम आणि पिस्ते भाजून घेतल्यानंतर ते थोडेसे गार करावे आणि मिक्सरच्या जारमध्ये घेऊन आपण त्याचे बारीक कुटून घेणार आहोत. अगदीही बारीक पावडर न करता थोडेसे मध्यमच असे कुटून घेणार आहोत आपण. बघू शकता मी थोडेसे जाडसरच असे कुटून घेतले आहेत. त्यानंतर परत एकदा 2 ते 3 चमचे तूप घेऊया आणि आपण गुळाचा पाक करण्यासाठी ठेवून देऊया. जेवढे आपले लाडूचे प्रमाण आहे त्यानुसार आपण गूळ घ्यायचा आहे. यामध्ये 1-2 चमचे पाणी ॲड करून आपण गुळाचा पाक करण्यासाठी तयार ठेवला आहे. बघू शकता अगदीही आपल्याला ह्याला गुळाचा पाक पुढे न्यायचा नाही आहे. 1 तार आली होती, लगेचच मी गॅस बंद केला. कारण कसं होतं, जास्त जर आपला गुळाचा पाक घट्ट झाला तर लाडू आपले वळता येणार नाहीत, म्हणजे जे आपले मोदक आहेत ते. त्यामुळे मी आता त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घेणार आहे. एक अर्धी वाटी तरी गव्हाचं पीठ ह्यामध्ये ॲड केल्यानंतर आपण आता बघून घेऊया. मिक्स केल्यानंतर आपण आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पूडही घेणार आहोत, म्हणजे जे कुटून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते, आणि डेसिनेटेड कोकोनट. आता हे सर्व आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. छान असे सर्व मिक्स करून घेतले आहे. ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घेऊन परत एकदा आपण ही हाताने सर्व मिक्स करून घेणार आहोत. कारण कसं होतं, थोडंसं कोमट असल्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत, यानुसार आपण थोडेशा हातानेही मिक्स करून घ्यायचे. आपण आता त्याचे मोदक करण्यासाठी म्हणून मोदकचे जे साचा असतो त्याला तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे सर्व सारण भरून घेऊया आणि छान असे मोदक तयार करून घेऊया. गणपती बाप्पांच्या बर्थडेसाठी मस्त असे गणेश जयंतीसाठी आपण पंचखाद्याचे मोदक बनवले आहेत. गणपती बाप्पाही खुश होणार आहेत आणि आपले घरातलेही खुश होणार आहेत. बघू शकता मस्त असा मोदक तयार झाला आहे. अशा प्रकारे मी एक एक करून सर्व मोदक तयार करून घेतले आहेत. तर कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चुकून माझ्याकडून काहीतरी कमी जास्त बोलणं झालं असेल तर मला माफ करा आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पंचखाद्याचे मोदक.